शुद्ध अंतकरण ठेवून नाम जर घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल. नामात अंतरंग शुद्ध बनते. स्वामी भक्त हो, आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो, तर भगवंताला देवाला आपलीच काळजी असते. जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच. जर देवाने आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्याच्या प्रिय भक्ताने पूर्ण करायला हवा. आज देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा देवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावं. त्यामुळे तुम्ही जर स्वच्छ आणि प्रेमळ स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका. ही संधी तुम्ही गमवू नका. जीवनात सारखे रडत बसू नका. दुःखी कष्टी राहू नका. फक्त स्वामी माऊलीकडे एवढीच प्रार्थना करा की हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्याही तूच देतोस आणि त्यातून तूच आम्हाला बाहेरसुद्धा काढतोस. आमचा विकास करतोस. तू समस्या दूरसुद्धा करतोस. हे स्वामी आई माऊली, तुझ्या कृपेसाठी अनंत कोटी कोटी धन्यवाद. असे आम्हा बालकावर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीही नाही. फक्त तुम्ही ही एवढी स्वामी चरणी प्रार्थना करा आणि आपले कर्म चांगले ठेवा. लगेच तुमच्या आयुष्यात फरक तुम्हाला जाणवेल. चमत्कार तुम्हाला दिसेल. जर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून या स्वामी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा, जेणेकरून तुम्हाला स्वामी आईचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील. स्वामी भक्तांनो, आपले विचार हे खूप महत्त्वाचे असतात. स्वामी महाराजाचे जर विचार तुम्ही आचरणात आणले तर तुमच्या जीवनात नक्कीच तुमच्यासाठी सुख, समाधान, आनंद असेल. आयुष्यात कोणीसुद्धा असे सापडणार नाही ज्याला जीवनात कधी दुःख झाले नाही. दुःख आणि वेदनेतून जगाला सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा. आणि घरातही विश्वास व्यक्ती नसेल तर ती गोष्ट आपल्या स्वामी आईजवळ तुम्ही सांगा. तुमचे सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार. हा विश्वास तुम्हाला जर तुमच्या स्वामीवरती असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. मित्रांनो, संसार म्हटलं की आपल्याला हवं पाहिजे ते सर्व काही मिळत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी. घरातल्या एकमेकासाठी त्याग करणं गरजेचं. यामधून आनंदच प्राप्त होईल असं नाही. त्याग केले तर बऱ्याच गोष्टीपासून आपल्याला आनंद मिळतो आणि आनंदसुद्धा सदैव मीपणा तुम्ही दूर ठेवा. आपल्या पदरी विश्वास जपला तर कधीच तुम्ही अपयशी होणार नाहीत. त्यामुळे एकमेकावरती विश्वास ठेवा. अहंकार जपला तर संस्कार नक्कीच सुखाचा होईल, हे मात्र नक्कीच. स्वामी आई म्हणतात, डोळे बंद केलं म्हणून आयुष्यातील संकटे जात नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. होय बाळा, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. वेळ निघून गेल्यावर सुचवलेला विचार आणि पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस त्याची किंमत सारखीच. त्यामुळे तुम्ही वेळेला महत्त्व द्या. स्वामी भक्त हो, सायन्सवर, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर प्रसिद्ध होता येत नाही ते खोटे आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो. तुमचा विज्ञान सुद्धा भगवंतानेच बनवलेला आहे. या जगाचा पूर्णकर्ता धर्ता पालनहार भगवंतच आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही
शेवटपर्यंत ऐका. बाळा, कोणाला हे जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच. ते देणारा माणूस मग फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल मनुष्याला अहंकार कधी नसावा. फक्त आहे त्या परिस्थितीत समाधान असावं. 84 लक्ष योनीत फिरत राहतो माणूस आणि नंतर मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार हा नसायला पाहिजे. अहंकार सोडून द्यायला शिका. मित्रांनो, जर तुम्ही चांगले कर्म कराल तर स्वामींनी आपल्याला सर्व काही भरभरून देतील. आपल्या सर्व भाग तुम्ही ईश्वरावर सोडून मोकळा होऊ नकोच. आपली काळजी वाढते. आपल्या कर्तृत्वाकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही. कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचं नाही. जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत आपलं काही वाकडं होऊ शकणार नाही. हा फक्त आपल्या स्वामी आईवरती विश्वास ठेवायचा आणि विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करायचं आणि हा संदेश एका व्यक्तीला शेअर देखील करायचं. स्वामी आई म्हणतात, बाळा, दुसऱ्याचं ऐका पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात तुम्ही त्या गोष्टी आणू नका. कितीही संकटे आले आयुष्यात तरी गुरुची कास सोडू नका. आपल्या आयुष्यात आलेली संकटे हे पूर्वकर्मामुळे येत असतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि त्या संकटातून आपण लवकरच आपली सुटका होत असते. ती गुरुकृपेमुळे. त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी ते आपल्या गुरुचेच म्हणजे स्वामी आईवरती विश्वास ठेवूनच त्यातून पुढे चालायचे. खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाकायचे. माऊलीची साथ मिळते की नाही ते आपण बघायचे आणि प्रिय भक्ताला माऊली हमेशा साथ देत असते. जर सहमत असाल तर स्वामी मी तुमचा लाडका भक्त असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही 2 जणांना शेअर करा. मित्रांनो, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे तुम्ही इतर नामस्मरण करत असाल तर ईश्वराचे करा, भक्ती करा, ध्यान करा. स्वामी महाराजाचे नामस्मरण जर केले तर तुम्हाला कशाचेच कमी पडू देत नाही. आपली स्वामी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजाचे तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही तारक मंत्र म्हणा. समाधानी राहा. सुखी व्हाल. भक्ती करा. मुक्ती मिळेल. ध्यान करा. ज्ञान मिळेल. प्रार्थना करा. स्वामीचे आशीर्वाद मिळेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.